एक मोजून 10 ते 15 वर्षाने हा डोंगरच गायब करतील. तर हे आहे द्वारकामाई आणि त्याच्या जस्ट बाजूला आहे चावडी. नमस्कार मंडळी, मी सुमित जाधव स्वागत करतो आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आज आपण चाललो आहोत नाशिकला आणि आपल्याबरोबर आहेत, बघू शकता आपली 4 मंडळी अजून एक्स्ट्रा. हे सचिन सर, मोहिनभाई, समोर गणेशभाई आहेत आणि त्याचबरोबर आपले स्पॉन्सर आजचे मनोजभाई पांचाळ. बघू शकता इथे आपण जेवायचं आहे करिश्मा ढाबा. भिवंडीचा सर्वात फेमस ढाबा आहे हा. बघू शकता याची प्रॉपर्टी खूप मोठी आहे. अगदी तुम्हाला जिथं लाईटिंग स्टार्ट दिसते तिथपासून ते अगदी इथपर्यंत खूप मोठी प्रॉपर्टी आहे आणि खूप एंटरटेनमेंट पण आहेत आतमध्ये. बघू शकता आतमध्ये लहान मुलांना खेळायला पण आहेत. हा बघू शकता समोरच बसलाय भुक्कड माणूस आणि दोघं तिघं फोनवर आहेत. असा काहीसा बाहेरचा व्ह्यू आहे. मस्त खाटा बिटा लावलेले आहेत. पाय फुल मस्तपैकी सोडून बसलेले आहेत. कसं असतं ना मित्रांनो, आपण जेव्हा आयुष्यातून कधी वेळ काढतो सुट्टीसाठी काही कारणास्तव आपण फिरायला निघतो ना, तर आयुष्य जगायला शिका. आता उदाहरण सांगू, हे बघा इकडेच आहे. आल्यापासून कंटिन्युअसली आणि हा आमचं पण एक गाड आहे त्याच्यात. हे बघा हे वाला आल्यापासून कंटिन्यू फोनवर आहे. ऑफिसची कामं, हे कामं, स्वतःचं पर्सनल आयुष्य पण जगा ना थोडं. 2-4 गोष्टी जरा बघा. मित्राबरोबर मस्ती करा, मजा मस्ती करा. 2-4 शिव्या द्या वाटलं तर एक वेळ, ते चालेल, पण आयुष्य जगायला शिका रे, असं नका करू. काय वाटतं तुला? लाज लज्जा शरम काय वाटते की नाही? The next day. हे आहे द्वारकामाई आणि त्याच्या जस्ट बाजूला आहे चावडी. आणि हा आतला रस्ता तुम्ही बघू शकता. समोरच आपला श्री दक्षिणामुखी हनुमान मंदिर आणि आतल्या बाजूला साईबाबांचे मंदिर. तर समोर दिसतंय तुम्हाला हे साईबाबा मंदिर आहे. एक्झॅक्ट हे द्वारकामाई आणि त्याच्यात एक्झॅक्ट बॅक साईडला आहे चावडी. आणि संपूर्ण मार्केट परिसर आहे. सकाळी आम्ही एक्झॅक्ट 4 वाजता आतमध्ये गेलेलो आणि आता टाईम झाला आहे 8:30 म्हणजे ऑलमोस्ट 4 तास लागले दर्शनाला. काकड आरतीचे पण दर्शन झाले आणि जस्ट तुम्ही बघितला असेल माझा ब्लॉग, त्याच्यामध्ये मी लास्ट संडेलाच आलो होतो. पुन्हा दर्शन झाले. हे अनएक्सपेक्टेड होतं ॲक्च्युली माझ्यासाठी. हा अनएक्सपेक्टेड प्लॅन आहे, कारण की काहीच कल्पना नव्हती की परत शिर्डीला येईल, ते पण एका आठवड्यात, आणि ते पण एक्झॅक्टली नेक्स्ट संडे. म्हणजे एक्झॅक्ट मी गेल्या संडेला आलो होतो आणि आता पुन्हा या संडेला आलेलो आहे. आणि गेल्या संडेला माझे काही दर्शन्स राहिलेले होते कारण धावपळ होती जास्त, पण या संडेला जे दर्शन झालं आहे ना बाई अविस्मरणीय म्हणजे माझ्यासाठी. अगदी मी साईबाबा मंदिरपासून ते द्वारकामाई, चावडी, हनुमान मंदिर, गणेश मंदिर सगळं करणं झालेलं आहे. तर शाळेतल्या मुलांची सहल पण आली आहे, बघू शकता. सगळे आपल्या हॉटेलवर आमचे साहेब, आमचे गाईड सर. नाही गाईड सर, डिफेन्स सर. कुठे जायचं सर? इथे फुल टाइमपास करत चाललेले. A few minutes later. भाई क्या बन के आया है भाई? हम लोग शिरडी दर्शन करने आए, ये तो मॉडलिंग करने आ गया है बंदा. भाई देखो तो सही, हम लोग कौन से गेटअप में है और ये बंदा कौन से गेटअप में आया है, देखो तो सही. अरे भाई मारो मुझे. मतलब हम दर्शन करने आए हैं, ये मॉडलिंग करने आया है. गलत है यार. ओ मोइन भाई,
ट्रांसलेट करके दो ना, ये आपकी लैंग्वेज में बात कर रहे कर्नाटका में। इल्ले इल्ले कर्नाटका इल्ले साला कर्नाटका सुनो तो सही, गुलबर्गा का है बट गुलबर्गा भाई इसको कन्नड़ी आती नहीं है, कैसा बंदा है खाली मुंबई में पढ़ा है इसके लिए इसको कुछ खाली एक वर्ड आता है कन्नड़ का, खाली एक ही वर्ड आता है इल्ले। तर शिर्डीतून आपण निघालो आहोत त्र्यंबकेश्वरला, साईबाबांचे दर्शन झाले, आता आपण चाललो आहोत ज्योतिर्लिंग बघायला। तर सध्या आम्ही सीट चेंज करतो का, आणि एक पॉईंट दाखवायचा आहे आमच्या लाडक्या इम्रान तांबोलीचा। समोर तुम्हाला बोर्ड दिसतंय की नाही माहीत नाही, मालेगाव फक्त 91 किलोमीटर आहे इकडनं, हे इम्रानचं गाव आहे। इम्रान जर तू हा व्लॉग बघत असशील तर तुझं गाव फक्त इकडनं 91 किलोमीटर आहे। चले म्हणजे इम्रानच्या गावी पहिलं पोहोचू शकतो आपण मालेगावपेक्षा तिकडे। म्हणजे आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वरला जे आहे इकडनं 121 किलोमीटर आणि इम्रानचं गाव आहे फक्त 91 किलोमीटर। मालेगाव 91, मनमाड 54, कोपरगाव 12 किलोमीटर। तर इम्रान काय करायचं, इकडनं जाऊ का आम्ही? कमेंट बॉक्स मध्ये सांग। मनोज कसं वाटलं दर्शन? खूपच छान झालं दर्शन आमचं, सकाळी सकाळीच लवकर आम्ही गेल्यामुळे दर्शन पण व्यवस्थित झालं। 2 तासाच्या आतमध्ये आमचं दर्शन झालं, खूपच सुंदर दर्शन झालं आणि खूप हा वेगळा अनुभव होता आमच्या सर्वांसाठीच, कारण सचिन भाऊ आमचे हे पहिल्यांदाच आले होते शिर्डीला। तर सचिन तुझं कसं आहे एक्सपिरियन्स? थोडक्यात सांग, थोडक्यात। मी पहिल्यांदा शिर्डीला आलो, खूप बरं वाटलं, आनंद झाला जरा। आणि गणेश एका वाक्यात उत्तर द्या। एक नंबर। आणि एक महत्त्वाची गोष्ट, आम्ही आलोय खरं दर्शनाला, आम्ही सकाळी 4 वाजता काकड आरतीच्या निमित्ताने निघालेलो, 8:30 वाजले बाहेर यायला। एक माणूस टाराडूर पंढरपूर झालेला होता, तो म्हणजे हा। आणि ड्रेसिंग बघाल ना, ड्रेसिंग आम्ही अक्षरशः बोलतो ना, साधे घरातले कपडे जे असतात ना ते वापरतोय शिर्डीला आलोय तरी। आणि या भाईसाहेबने ड्रेसिंग बघा बाई, एकदम टकाटक हिरो, जसं काय इथे काय शूटिंग होणार आहे। याची किंमत किती? काय बोलायचं तुम्हाला? आता सध्या स्टेअरिंगवर आहे, आता हे फक्त टाळाटाळ आहे नुसती, उत्तर नाही। आता उत्तर तयार करतोय मनातल्या मनात आणि नंतर उत्तर दे। आता रिॲक्शन बघा त्याचे, थोडं पोट। आणि खरी मजा तर भाई आमच्या सचिन भाईने गेली आहे, म्हणजे एकदम गौतमी पाटील म्हणजे एकदम गौतमी पाटील। आम्ही कनेक्ट झालो समृद्धी मार्ग, बघा हा बघू शकता तुम्ही, मुंबई ते नागपूर, सरळ आपल्याला नागपूरला जातो समृद्धीचा टोल, आणि हा समृद्धीचा टोल नाका। तर आम्ही कनेक्ट झालो समृद्धी एक्सप्रेस हायवेवर, जसं मी तुम्हाला सांगितलं। आणि माहीत नाही तर हा रस्ता त्र्यंबकेश्वरला एक्झॅक्टली कुठे उतरेल, आणि बघू शकता रस्त्याची क्वालिटी एकदम कडक आहे, म्हणजे जे ऐकण्यात आहे ना ते खरंच आहे। म्हणजे समृद्धी महामार्गाची जे संरचना केली आहे, जे बनवली आहेत ना भाई, एक नंबर। डिवायडर्स तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला प्रॉपरली लावलेले आहेत, म्हणजे शब्दात नाही सांगता येणार, एकदम क्लास वर्क आहे, क्लास वर्क। आता फक्त उतरणार कुठे हाच एक मोठा प्रश्न आहे, बघूया आता, जुगार करूया। आता कुठे उतरू काय माहीत नाही, आता फक्त इथे लेफ्टला गाडी कंटिन्युअसली चालवत राहावी लागणार आहे, आता बघूया काय होतं आहे। भाई एकदम स्ट्रेट रोड है, एकदम स्ट्रेट, ना लेफ्ट ना राइट। गाड़ी का स्पीड देखो 100 किलोमीटर से, और गाड़ी लगी नहीं रही, 100 किलोमीटर की स्पीड से चल रही है भाई। तर भाई सुटकेचा श्वास सोडा, आताच आम्ही समृद्धी महामार्ग सोडून खाली आलो आहे इगतपुरीला, आणि पाठी बघू शकता धाकधूक वाढली होती, नाही तर इकडनं जर हा पॉईंट जर सुटला असता तर डायरेक्ट इगतपुरी, मग काय प्लॅन त्र्यंबकेश्वरचा पण कॅन्सल, डायरेक्ट मुंबईच। आणि आता चाललो आहे त्र्यंबकेश्वरला, इकडनं जवळजवळ 66 किलोमीटर आहे, म्हणजे 1.5 तास लागेल अजून। टाईम झाला आहे एक्झॅक्ट बघू शकता 11:26 झालेत, आणि 75 रुपयामध्ये समृद्धी महामार्गाची मजा। हे असंच मला एडिट करावे लागतात। आता तुम्ही आवाज ऐकला असेल, आता यावेळी तुम्ही ठेवेन, पण पुढच्या वेळीचे जे व्हॉइस आहेत ना मला ते एडिट करावेच लागणार आहेत, कारण की कारण आहे हा माणूस या माणसाला तुम्ही गेल्या व्लॉगमध्ये एका बघितला असाल, जेव्हा दिवाळीची राईड झालेली, क्या बात कर रहे हैं?
गणेश साहेब कोल्डे जे मी नाव घेतलेलं ना ते हेच ते कार्टून. हे अशी लोक आहेत ना मित्र, आईला असं वाटतं जाऊन. समोर डोंगर बघा पूर्ण पोखरून काढलाय यार. कडी कुठे येणार, कुठे नाही अशीच आहे बघा आता काय अजून फक्त एक मोजून 10 ते 15 वर्षाने हा डोंगरच गायब होईल. डोंगर गायब करतील आणि मग हे पर्यावरणाचे. आणि समोर बघा सोलार पॅनल लावले पण लावलंय बघ. आपला डायरेक्ट जात आहे गाडी. आता हे जर असा डोंगर पोखरून काढला तर सोलार पॅनल लावणार कुठे मला एक सांगावं. काय हरामीपणा का असतो ना त्या माणसाकडनं शिकावं. काय बोलणं होतं तर कसं आहे माहितीये का की पिकनिकला गेल्यावरती कामाशी प्रत्येकाला वाटून दिली किंवा मॅनेजमेंट करायची असेल तर बाबा एकाने गाडीचं बघा, एकाने पैशांचा हिशोब बघा, असं काम वाटून दिलं तर थोडी मॅनेजमेंट बरी पडते, एकावरती बर्डन येत नाही. म्हणजे काय, आमच्याकडे हा एक बदली ड्रायव्हर आहे, हे एक ड्रायव्हर आहे, ह्याचं काम आहे बजेट बघणं, अकाउंटंट. माझं काम आहे ब्लॉगिंग आणि या माणसाचं काम आहे फक्त आणि फक्त झोपा काढणं. खूप इम्पॉर्टंट काम आहे ते, झोपा काढणं. का आमची झोप नाही झाली तो झोप घेणार म्हणजे आम्ही वायफाय वाले, त्याची झोप पूर्ण झाली म्हणजे आमची झोप पूर्ण झाली, असातला काय आणि उद्या परत ऑफिस मध्ये वरडून झोप मोड करणार आमची. हा कोणती माणसं, हीच माणसं बघा, हीच ती. हाय नमस्कार. लाज लज्जा शरम सगळी विकून टाकलेली आहे. आला आहोत त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात आणि सध्या मार्केट व्ह्यू काही असा आहे, बघू शकता. शांती
त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्ष्य मामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्ष्य मामृतात्। त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्ष्य मामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्ष्य मामृतात्।